नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मंगळवार 5 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली माथेरानचं ग्रामदैवत असलेल्या श्री पिसरनाथ मंदिर माथेरान येथे पोहोचतात. तेव्हा प्रिया त्यांचा पाठलाग करतच असते. सायली अर्जुनला म्हणते, चला सर दर्शन करूया. परंतु अर्जुन म्हणतो, मी तुमच्याबरोबर इथपर्यंत आलोय ना, आता मध्ये नाही येणार. मला काही महत्वाचे फोन अटेंड करायचे आहेत. तुम्ही जा आतमध्ये, मी बाहेरच थांबतो. सायलीला कळतच नाही की अर्जुन असं का करतोय. सायली ही आतमध्ये दर्शनासाठी जाते तर अर्जुन बाहेरच थांबतो. प्रिया हे सगळं पाहते आणि विचार करते, ही सायली वेडपट आहे का? अर्जुनला बाहेर सोडून आतमध्ये दर्शनाला चाललीये. जर मी असते तर अर्जुनला हातात हात घेऊन गेले असते. असं केलं नसतं. ही सायली त्या अर्जुनच्या लायकीचीच नाहीये. अर्जुनने उगाचच तिच्याशी लग्न केलं. सायली ही देवळात येते आणि महादेवासमोर हात जोडून म्हणते, देवा, आजपर्यंत मी स्वतःसाठी तुझ्याकडे काहीच मागितलं नाहीये. मधुभाऊंसाठी मागितलं, आमच्या आश्रमासाठी, आश्रमातील मुलांसाठी मागितलं. आता येथे आल्यापासून माझ्या मनात एक वेगळी शंका आहे की काहीतरी चुकीचं घडेल. परंतु असं काहीही घडू देऊ नको ज्यामुळे आमच्या नात्याचं पावित्र्य भंगलं जाईल आणि ज्यामुळे अर्जुन सर आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास होईल. जो काही त्रास द्यायचाय, दुःख द्यायचंय ते मला दे. बाकीच्या सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना सायली करते. इकडे अर्जुन हा फोनवर बोलत असतो. तेव्हा प्रिया ही त्याच्याकडे एकटक पाहत असते. अर्जुन किती हँडसम आहे, किती भारी आहे, हाच विचार ती करत असते. अर्जुन हा फोनवर बोलता बोलता प्रियाजवळ येतो, त्यामुळे प्रिया घाबरून लपून बसते. अर्जुन हा फोनवर बोलतच असतो. सायली दर्शन करून बाहेर येते. अर्जुनचाही फोन संपतो. सायली म्हणते, चला सर जाऊया. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही थांबा, आता मी जाऊन दर्शन करून येतो. असं म्हणून तो आतमध्ये दर्शनाला जातो. प्रियाला कळतच नाही की हे दोघांचं काय चाललंय. आधी सायली जाते आणि मग अर्जुन जातो. तर सायली विचार करते, सर असे का वागतात, एकदम विक्षिप्तासारखे, मला तर काही कळतच नाही. अर्जुन हा देवळात येतो आणि देवाला म्हणतो, मला तुझ्याकडे काही नाही मागायचंय, स्वतःसाठी तर नाहीच मागायचंय. पण आता जी मुलगी आली होती ना, मिसेस सायली अर्जुन सुभेदार, त्यांनी तुझ्याकडे जे काही मागितलं असेल ते सगळं त्यांना देऊन टाक. कारण मला माहितीये त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नसेल. माझ्यासाठी, मधुभाऊंसाठी, आश्रमासाठी, माझ्या कुटुंबासाठी मागितलं असेल आणि सगळं दुःख स्वतःसाठी मागितलं असेल. फक्त तेवढं त्यांना देऊ नको, ते मला दे. बाकीचं सगळं त्यांनी मागितलेलं त्यांना दे आणि त्यांच्या चेहऱ्यावर जी क्यूट स्माईल असते ना, ती अशीच राहू दे. एवढं मागून अर्जुन हा हात जोडतो, देवाला नमस्कार करतो आणि बाहेर पडतो. इकडे घरी पूर्णाजी तिच्या खोलीत बसलेली असते. कल्पना तेथे येते आणि म्हणते, पूर्णाई, चला जेवायला. परंतु पूर्णाजी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, मला भूक नाहीये. कल्पनाला खूप वाईट वाटतं. ती पूर्णाजीच्या शेजारी बसते आणि म्हणते, आई, तुम्ही असं का करताय? माझा राग जेवणावर नका ना काढू. पूर्णाजी काहीच बोलत नाही. कल्पना म्हणते, मला माहितीये तुम्ही अर्जुनच्या भल्याचाच विचार करतात, परंतु माझाही विचार करा ना. मी सुद्धा एक आई आहे. माझ्या लेकरासाठी जे योग्य असेल तेच मी करते ना. आणि तुम्हाला जसं वाटतं तशी सायली नाहीये. तिच्याभर नगभर सुद्धा दोष नाहीये. आणि अर्जुन सायली या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मग मी माझ्या मुलाच्या संसारात कशी आड येऊ? माझ्या मुलाचं भलं व्हावं, त्याचा संसार सुखी व्हावा, हाच विचार मी करणार ना. आणि मला आपल्यात कोणतीही फूट नकोय. आपल्यात जे अंतर पडतंय त्याचा मला खूप त्रास होतोय, मला खूप दुःख होतंय. असं म्हणून कल्पना ही रडू लागते. पूर्णाजीच्याही डोळ्यात पाणी येतं. पूर्णाजी म्हणते, कल्पना, मला माहितीये आपल्या दोघींचे विचार त्या सायलीबद्दल वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपल्यात मतभेद होत आहे. परंतु आपल्याला सुवर्णमध्य काढायलाच हवा. अख्ख्या जगात सासूसुना आपलं उदाहरण देतात की सून असावी तर कल्पनासारखी. कल्पना हसू लागते आणि म्हणते, आणि सासू असावी तर पूर्णाईसारखी. त्यामुळे आपल्यात कधीही भांडण व्हायला नको, कधीही दुरावा यायला नको. असं म्हणून पूर्णाजी ही कल्पनाला जवळ घेते. कल्पनाही तिला मिठी मारते. दोघे खूप खुश होतात. अर्जुन हा फ्रेश होऊन येतो तर सायली बॅग भरत असते. अर्जुन विचारतो, काय झालं? तुम्हाला परत काही चुकीचं वाटलं का? तुम्ही का बॅग भरताय? का इथून चाललात? तर सायली म्हणते, सर तसं काही नाहीये. उद्या आपल्याला जायचंय ना, मग आजच बॅग भरायला घेतली म्हणजे उद्या घाई होणार नाही. अर्जुन विचार करतो, उद्या जायचं पण का? एवढ्या लवकर हनीमून संपला का? मी तर येथे मिसेस सायली बरोबर कितीही दिवस राहू शकतो.
तेवढ्यात दरवाजा वाजतो. एक वेटर आतमध्ये येतो आणि सांगतो की सर, आज आपल्या रिसॉर्टला 25 वर्ष पूर्ण झालीत, त्यामुळे विश्वनाथ सरांनी एक पार्टी दिलीये, तुम्हाला इन्व्हिटेशन दिलंय. अर्जुन म्हणतो आम्ही नक्की येऊ. हा वेटर निघून जातो तर सायली विचारते, सर तुम्ही हो का म्हणाला? परत त्या पार्टीमध्ये आपल्याला काही त्या दिवशीसारखे खेळ खेळावे लागले तर काय करायचं? अर्जुन म्हणतो तसं काही होणार नाही, ही नॉर्मल पार्टी आहे आणि विश्वनाथ काकांसाठी खूप मोठा दिवस आहे, आपल्याला जावंच लागेल. परंतु सायलीला हे पटत नाही. इकडे प्रिया, हिचे पाय खूप दुखत असतात. त्या सायली आणि अर्जुनच्या मागे मागे फिरून माझ्या पायांची वाट लागलीये असा विचार ती करत असते. तेवढ्यात तिला अस्मिताचा फोन येतो. या अस्मिताचा फोन नाही उचलला तर ती काही थांबणार नाही असा विचार करून ती फोन उचलते आणि विचारते, काय अस्मिता? तर समोर पूर्णा आजी असते आणि म्हणते, अस्मिता नाही, पूर्णा आजी आहे मी. आणि एवढी का वैतागली आहे तन्वी? इतकं का चिडून बोलतेस? तेव्हा पूर्णा आजी, तू कुठे आहेस? तू घरी यायला निघाली का? असं प्रिया विचारते. आजी सांगते, नाही, मी घरी पोहोचलीये, तू मला भेटायला ये. तन्वी तिला सांगते, मला आता नाही जमणार, मी स्टडी टूरसाठी राजस्थानला आली ना, परत आले की तुला नक्कीच भेटायला येईल. तेवढ्यात अस्मिता तेथे येते आणि म्हणते, तन्वीला फोन केलाय का? दे माझ्याकडे, ती माझा फोनच उचलत नाहीये. पण तेवढ्यात मला खूप महत्वाचं काम आहे, सरांनी बोलवलंय असं म्हणून प्रिया फोन कट करते. त्यामुळे अस्मिताला खूप राग येतो. तिथे गेल्यावर ती खूप बदललीये असं ती पूर्णा आजीला सांगते, पण पूर्णा आजीला काहीच कळत नाही. इकडे माथेरानच्या रिसॉर्टमध्ये पार्टी अरेंज केलेली असते. सगळे गेस्ट आलेले असतात. प्रिया सुद्धा तेथे असते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात. विश्वनाथ काका या दोघांचंही स्वागत करतात आणि सांगतात की आज आपल्या हॉटेलला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता तुम्ही दोघांनी डान्स करायचा. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला जबर धक्काच बसतो. प्रिया खूप खुश होते आणि विचार करते, आता हे दोघे काही एकमेकांना जवळ घेऊन डान्स करणार नाहीत, यांचं सत्य बाहेर येईल. विश्वनाथ काका सगळ्यांना डान्स करायला लावतात. सगळे डान्स करू लागतात, परंतु अर्जुन आणि सायली काही डान्स करत नाही. काका म्हणतात, हनीमूनला आलाय ना, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची संधी परत नाही मिळणार, चला डान्स करा. आणि हे दोघे डान्स करण्यासाठी एकमेकांच्या जवळ येतात. दोघे खूपच रोमॅन्टिक डान्स करतात. सायली ही थोडी अनकम्फर्टेबल असते, परंतु अर्जुन मात्र खूप खुश असतो. हे पाहून विश्वनाथ काकांना तर आनंद होतो, परंतु प्रियाचा मात्र खूप जळफाट होतो. हे दोघे एकमेकांबरोबर डान्स करताय हे पाहून तिला खूप राग येतो. पण अर्जुन आणि सायलीचा डान्स मात्र सुरू असतो. प्रिया खूप चिडते आणि जॉनला बोलावून घेते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रिया सुद्धा वेटर बनणार आणि सायलीच्या ग्लासमध्ये ज्यूसमध्ये चक्क दारू मिक्स करणार. सायली ही दारू पिईल आणि तिला नशा चढेल आणि ती चक्क पार्टीमध्ये सगळ्यांसमोर नाचू लागेल, चांगलाच गोंधळ घालणार. मग आता सायली काय गोंधळ घालते हे तर उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणी.